वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाला आकर्षित विद्युत रोषणाई. पक्षफुटीनंतर शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे होताना पाहायला मिळणार. मनसेसोबत युती करायची की नाही, उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. तर युती केली तर फायदाच होईल, माजी नगरसेवकांचं मत. सूत्रांची माहिती. ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील. आज उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. मनसेचे अंबरनाथ जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्केंची सोशल मीडियावर पोस्ट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला 6 माजी नगरसेवकांची गैरहजेरी. माजी महापौर किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत अनुपस्थित राहणाऱ्या 6 माजी नगरसेवकांनी पक्षाला कल्पना दिली होती. सूत्रांची माहिती. पूर्व विदर्भामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाही. खासदार श्रीकांत शिंदेंनी नाराजी दूर केली. डॉक्टर दीपक सावंतांना 8 दिवसामध्ये रिपोर्ट पाठवणार. नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया. मंत्री गोगावले अघोरी पूजेने पुन्हा वादात. दादा गटाच्या सूरज चव्हाणांकडून दुसरा व्हिडिओ ट्विट करत अघोरी पूजा केल्याचा आरोप. बारामतीमधील पीडीसीसी बँक रात्री 11 वाजताही सुरू. बँकेमधील वसुली अधिकाऱ्यांच्या टेबलवर माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्या याद्या आढळल्यानं खळबळ. बँकेचे अधिकारी सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते, रंजन तावरे यांचा सवाल. चंद्रकांत तावरेंकडून माळेगाव कारखान्यामध्ये भिजलेली साखर पाहण्याचा प्रयत्न. कारखाना प्रशासनानं तावरेंना गेटवरच अडवलं. कारखान्याच्या गेटवर काही वेळ गोंधळाचं वातावरण. चेअरमन पदासाठी मी उमेदवार असल्यानं विरोधकांच्या पोटामध्ये गोळा. काही जण म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक आहे. अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. पवार काका पुतणे आज बारामतीच्या दौऱ्यावर. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 4 सभा घेणार. तर शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या एआय परिसंवादासाठी उपस्थित राहणार. जयंत पाटलांनी उदय सामंतांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. वाळवा एमआयडीसी संदर्भात मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या एक्सप्रेस टॉवरमध्ये भेट. दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. सुर्वेंच्या पक्षप्रवेशामुळे रायगडमधील राष्ट्रवादीची ताकद वाढली. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. कृष्णाकाठची माणसं विचाराची पक्की होती. याच विचाराने सर्वांनी पुढे जायला पाहिजे होतं. जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनीही लुटला. फुगडी खेळण्याचा आनंद. इतर आमदार आणि नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची फुगडी. तुकोबारायांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यामध्ये. पावसातही पालखीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. आज पालखी इनामदार वाड्यातून पुढे निघणार. त्र्यंबकेश्वरवरून निघालेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल. हजारो वारकरी विठुरावाच्या नामस्मरणामध्ये मजल दरमजल करत पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन. संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा. संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील मंदिरामध्ये भजन कीर्तन सेवा. हजारो वारकरी नाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अनमोल वैभव असलेल्या आषाढी वारीच्या मंगल प्रस्थान सोहळ्याला सुरुवात. आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून प्रस्थान करणार. राज्यभरातील मानाच्या 10 पालख्यांसोबत 100 रुग्णवाहिका सज्ज राहणार. आरोग्य विभागाचा 100 कार्डियाक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचा निर्णय. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण. नांदेडचे भक्त भारत रामीनवार आणि मीरा रामीनवार यांच्याकडून जवळपास 1 कोटी रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण. 15 ऑगस्टपासून 3,000चा वार्षिक फास्टॅग पास. पहिल्या 200 प्रवासासाठी 3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास. फक्त राष्ट्रीय महामार्गावर हा पास लागू असणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा. पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट. तर मुंबईसह पालघर, नाशिक, औरंगाबादमध्ये येलो अलर्ट जारी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात होणार. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पालघरच्या वसई, विरार, नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जळगावातील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. धरणातून 2,774 क्युसेकनं पाण्याचा तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. जलसाठा नियंत्रित करण्यासाठी 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. सांगली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची उघडीप. कृष्णा नदीची पाणी पातळी 15 फुटांवर स्थिर.
मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो. पवई तलावाची 545 कोटी लिटर क्षमता. सद्यस्थितीमध्ये तलावाची पाणी पातळी 195.10 फूट. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 20% पेरण्या आटोपल्या. बुलडाण्यामधील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. 4 दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं शेतकरी चिंतेत. कल्याण हिलानगर मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाण पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. पहिल्याच पावसामध्ये पुलावर खड्डेच खड्डे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालक त्रस्त. रत्नागिरीच्या चिपळूणमधील कोंडे गावामध्ये राज्यस्तरीय शेत नांगरणी स्पर्धा संपन्न. स्पर्धेमध्ये 72 बैलजोड्या सहभागी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सारंगखेडा आणि प्रकाशा इथल्या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे खान्देश्वर रेल्वे स्टेशन सबवेमध्ये काही काळ पाणी साचलं. पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात आल्याची माहिती. विदेशी बनावटीच्या दारूचा अवैध साठा वाहून देणारा ट्रक जप्त. चालकासह सहचालक ताब्यात. धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धुळ्यामध्ये एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. बार्टी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून कार्यशाळेचं आयोजन. धुळे जिल्ह्यामधील निमखेडी गावामध्ये पाण्याच्या शोधामध्ये 12 ते 15 माकडे दाखल. जंगलामध्ये पाणी नसल्यामुळे माकडे गावाकडे स्थलांतरित झाल्याची माहिती. शहादा तळोदा मतदारसंघातील मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांचा जनता दरबार. मतदारांनी आमदार राजेश पाडवी यांच्या समोर मांडल्या समस्या. आमदारांकडून मतदारांच्या समस्यांचं निराकरण. नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी कामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचवणार. गोवाल पाडवी पत्रकाद्वारे मतदारांपर्यंत काम पोहोचवणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार. मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत जिल्ह्यातील 21 उपकेंद्रांच्या माध्यमातून 20,000 शेतकऱ्यांना 6 महिन्यामध्ये वीज मिळणार. राज्य सरकार 900 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक लढवणार. भाजप आमदार विजयकुमार गावितांकडून स्पष्ट. मिरज शहरामधील चर्चजवळ हवेमध्ये गोळीबार. 2 गटातील हाणामारीनंतर हवेत गोळीबार. वर्चस्व वादातून गोळीबाराचा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज. नंडेच्या त्रासाला कंटाळून महिलेची 6 वर्षीय मुलासह विवाहितेची आत्महत्या. इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत जीवन संपवलं. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरामधील धक्कादायक घटना. जळगावातील एरंडोल तालुक्यामधल्या रिंगणगावमध्ये 14 वर्षीय मुलाचा खून. धक्का लागल्याच्या रागातून तिघांकडून हत्या. 2 आरोपींना अटक. एका फरार आरोपीचा शोध सुरू. बुलडाण्याच्या लोणारमधील वेणी गावामध्ये स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी 23 महिलांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलनातील 12 महिलांची प्रकृती खालावली. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये विविध समस्यांबाबत घंटानाद आंदोलन. करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीनं आंदोलन.